दीपक प्रथम गोलंदाजी टाकतोय तो अमर. अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी. चांगला फटका म्हणावा लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. एका धावेवरून श्री गणेशा होतोय तो. म्हसवे संघाचा मेगा फायनलचा अंतिम सामना या ठिकाणी. भालेगर संघाचे कर्णधार या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. भालेगर संघाचे कर्णधार अमर यांचा पुढचा चेंडू दीपक यांच्यासाठी फुलटॉस चेंडू. लेग साईडला कडवलेला चेंडू. हा खराब चेंडू म्हणावा लागेल आणि हा खराब चेंडूचा चांगला असा समाचार घेतला. सरळ चेंडू सीमारेषे पार चौकार. त्यांनी व्यासपीठावरती याच्या स्थानपदाचा मान सन्मान घ्यायचा आहे. लहू पार्टी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे या. गोलंदाज मात्र सज्ज होते. पहिला षटक फेकी करण्यासाठी सन्मान दिला चेंडूला. चेंडू क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. वाघदरीचं क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. त्या ठिकाणी एक धाव मात्र निश्चित स्वरूपात मिळते दीपकला आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 6. नवनाथ सुरू आणि अमोल अंगरे यांनी व्यासपीठावरती यायचं स्थान बदलायचं. आपला सन्मान घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सन्मान देण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायामध्ये खेळता पंचांकडे दाद मागितले. पंचांनी निर्णय फेटाळला या ठिकाणी आणि मात्र धाव संख्या होती ती 7. सूरज बर्गे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो मी आयोजकांच्या वतीने. धन्यवाद सर. स्थानबद्ध व्यासपीठ. पुन्हा एकदा सन्मान चेंडू देण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पकडली. चेंडू 38च्या पण झेल घेण्याचा प्रयत्न परंतु फेकी केलाय आणि या ठिकाणी निश्चित स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या पोहोचते ती 8. केरंबे लोण आयोजित अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम यांच्या स्मरणार्थ केडंबे लोण आयोजित श्री भैरवनाथ चषक 2019 स्थळ भूमिपुत्रावरती या ठिकाणी गाजलेलं हे मैदान सन्मानाने पाहण्यासाठी सन्मानीय गर्दी जमलेली चषक प्रेक्षकांची. पाया चेंडू येतो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू गेला तो सीमारेषे 4 धावांसाठी. पंचांचा निर्णय 4 धावा निश्चित स्वरूपात या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत आणि षटक समाप्ती होते या ठिकाणी आणि संघाची धावसंख्या पोहोचते ते 12. 1-4-1-1-1-4 असं समीकरण या षटकाला दिलेलं आहे. पुन्हा एकदा पावा दुसरं षटक घेऊन कोण येते तर आपल्या संघाच्या दुरासंभाळण्यासाठी मंगेश आणि दीपक मात्र अजूनही मैदानात खेळी करतात. पहिलं षटक संपुष्टात आलेलं आहे. दुसऱ्या षटकाचा सामना करण्यासाठी मैदानात गोलंदाजीसाठी आलेला आहे दिनेश. आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी वाघदर या संघाकडून अतिशय रोमहर्षक सामना. खचाखच भरलेलं हे मैदान. अतिशय प्रेक्षकांची नजर त्या मात्र क्षेत्ररक्षक फलंदाजी आणि मैदानात चाललेला खेळ पाहण्यासाठी आणि सन्माननीय पाहुण्यांचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत देखील होत आहे आणि पुन्हा एकदा सन्मान दिला. चेंडू हवेत आणि चेंडू जातो मिरक विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. झेल मात्र या ठिकाणी टिपलेला फलंदाज बाद. दीपक फलंदाज या ठिकाणी कॅचवर झालेला. मित्रांनो काय खेळ केले त्याने मागच्या मॅच मध्ये सन्मानाने बसवेया संघाकडून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी केली होती. आजपर्यंत कल केला तर सेकंड इनिंगला चेसिंग मात्र नक्कीच झालेला आहे. पाहूयात आपला कोणता संघ विजयी ठरतो. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत दिनेश नावाजलेले. नेहमी प्रॅक्टिस करतात. हे त्यांचं भूमिपुत्र मैदान आहे आणि होम पिच मानलं जातं दिनेश यांचं. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. आला तो गणेश दाखवतो तो दिनेश. पावा सन्मान दिला चेंडूला. ऑफ साईडच्या दिशेने तडकला चेंडू जातो सीमारेषा पार. ए राहा छावा 4 धावा. 4 धावा ना हो. पुन्हा एकदा आपण मैदानात उतरूया. वाघदर या संघाकडून गोलंदाजीसाठी मार्ग सुचवतो दिनेश. दुसरं षटक संघाचं वैयक्तिक आणि संघाचं दुसरं स्वतःचं वैयक्तिक असं पहिलं षटक आपल्या संघाच्या दुरासंभाळण्यासाठी मैदानात आलाय आणि दिनेश यांनी आत्ताच एक भिडकवलेला चेंडू गेला तर सीमारेषावर. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्या चेंडूला चौकार. अतिशय रोमांचक खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो सर्वांच्या नजर गरुडच्या भुसकणीसारखे त्या ठिकाणी टपून बसलाय. कोणता संघ विजय होईल, पहिल्या बक्षिसाचा मानकरी ठरेल, केडंबे लोण आयोजित मार्फत भैरवनाथ चषकचा मानकरी होणार आहेत कुठला संघ पाहूया. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 16 ना रे 16.
पुन्हा एकदा सन्मान दिला. चेंडू आता सीम वर्षपार फाईन लेगच्या दिशेने. काय दिलं पंच तो असं गेला. 4 धावा निश्चित स्वरूपात या ठिकाणी मिळत आहेत. लवकरात लवकर सामना संपवायचा. संध्याकाळची वेळ होते मित्रांनो. सहकार्य करायचं आयोजकांना. आणि पुन्हा एकदा दिनेश कोलंदाजीसाठी सज्ज. दुसरा षटक आणि सन्मान दिला. चेंडू आता सीमारेषेतील क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. मिड ऑफ विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू फेकी केला क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजाच्या हातामध्ये 1 धाव मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी काढण्यात यश मिळालं या फलंदाजास. मंगेश स्वतःच्या वैयक्तिक अशा 15व्या धावांवरती खेळतोय तो मंगेश. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतो नेहमी तो आणि जावलीचा सितारा मानला जातो. पुन्हा एकदा बिरका दिला. चेंडू जातो सीमारेषेच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. सीमारेषा हे रा छत्रपती छावा. 4 धावा या ठिकाणी या चौकारांच्या माध्यमातून धाव संख्या पोहोचते ते 25. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळते. मसवी या संघाकडून आव्हान ठेवतोय मसवी संघ वाघदरे समोर. पाहूया किती धावांचं. पुन्हा एकदा दिनेश कोलंदाजीसाठी मार्गाचा सन्माननीय पाहुण्यांसाठी हा षटकार असेल कदाचित. सन्माननीय पाहुण्यांसाठी दिलेली मानवंदना. 6 धावांच्या मार्फत स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने विकलं चेंडू. षटक समाप्ती. 50 रुपयाचं रोख पारितोषिक. सीमारेषेवर कॅच पकडलेला या ठिकाणी कोण आहे तो मानकरी. त्याने व्यासपीठावर द्यायचा आणि आपला 50 रुपयाचं मानकरी ठरायचं लवकरात लवकर. मित्रांनो लवकरात लवकर मॅच सुरू करायचा. पंच संध्याकाळची वेळ आहे. बाहेर गेले. अरे आंबेकर नाही भालेकर होतं. ओमसाई सामना त्वरित सुरू करायचा. सामना त्वरित सुरू करायचा. पंच ही तुमची जबाबदारी असेल. आयोजकांना थोडस सहकार्य करायचं या ठिकाणी. ज्ञानेश्वर दळवी माऊली उर्फ माऊली यांनी व्यासपीठावर त्याचं स्थान उद्भवायचं. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली सर यायचं व्यासपीठावरती. बॅटची कडा पकडलेला चेंडू गेला इष्टकाच्या दिशेने. 1 धाव मात्र काय झालं. 1 धाव मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी मिळते. पंच अतिशय चोख कामगिरी बसवतात या ठिकाणी आणि धावसंख्या होते ती मसवी संघाची 32. काय खेळ केले. तिसरे षटक चालू असताना पहिला चेंडू. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. पंचांचा निर्णय. वाईड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीनुसार 22 अंतर्गत 1 धाव मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी जोडली जाते. संघाची धावसंख्या तिथे 33 आणि मंगेश हा स्वतःच्या 15व्या वैयक्तिक अशा धावांवरती खेळतोय. स्ट्राईकला कोण गणेश आहे का. स्ट्राईकला खेळतो तो गणेश. पाहूया पुन्हा एकदा पायामध्ये टाकलेला चेंडू पंचांकडे दाद मारले. पंचाने निर्णय फेटाळलाय आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र संघात जोडली जाते. या फलंदाजाने रनअप अतिशय उत्कृष्ट घेतलंय. बॅटेड आहे. बॅटेड तुला दिसतंय का तिथून. पुन्हा एकदा धाव मिळते या ठिकाणी बॅटेडच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग असतं. तिसरा षटक. मला तर वाटतं हा पंचांचा निर्णय कदाचित वाईड असावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार 22 अंतर्गत 1 धाव मात्र निश्चित स्वरूपात या संघात जोडली जाते. मसवे पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो द्विजय. पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी पंचांकडे बाद मागवले. पंचाने निर्णय फेटाळला या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. दिलीप चिकणे यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल तळोशी गावचे दिलीप चिकणे यांचे देखील या ठिकाणी आभार मानण्यात येत आहेत. ज्ञानेश्वर माऊली यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. स्थानबद्ध व्हायचं आहे. त्यांचा मित्रसमूह त्याचबरोबर अमित शेख यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा आपण मैदानात उतरूया सुधाकरताजी.
पुन्हा एकदा गोलाला सन्मान दिलेला फलंदाजाने एक धाव मात्र निश्चित स्वरूपात, परंतु फुलटा चेंडू हा फलंदाजासाठी खूप लाभदायक चेंडू होता. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा नक्कीच होता फलंदाज, परंतु या ठिकाणी एका धावेवर समाधान मात्र मानावं लागतं फलंदाजास आणि संघाची धाव संख्या होते ते 36. या ठिकाणी निलेश आंग्रे आणि प्रशांत आंग्रे यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल आयोजकांमार्फत त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी चकवला गेलेला फलंदाजास आणि मात्र होता लेग साईडला भिरकवण्याचा मनामधला फटका, परंतु मनामधला फटका मात्र चुकलेला या ठिकाणी. त्याचप्रमाणे लहुराज सुर्वे यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. उपस्थित मंचावरचे मान्यवर माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे तेजसदादा शिंदे, वसंतराव मानकुमरे साहेब, सन्माननीय पाहुण्यांना दिलेली मानवंदना म्हणावी लागेल. या चौकरच्या माध्यमातून सीमारेषावर 4 धावा षटक समाप्ती झालेली आहे. षटकर या फायनलच्या सामन्यामधील 3 षटक समाप्त झालेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झालेला 42. मस्वे संघानं तडाखेबाज फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं मंगेश शिर्के अजूनही या खेळपट्टीवरती ठाण मांडून आहेत. त्यांची इच्छा असणार आहे की शेवटचं हाणामारीचं षटक ते स्वतः खेळून फेस करणार आहेत. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा करतायत. वागदरे संघानं खडतर प्रवास केलेला आहे या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी दाखवला वागदरे संघानं. पोरांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कमबॅक केलेल्या मस्वे संघाने देखील. पुढील चेंडू पाहूया. नक्कीच सुधाकर या ठिकाणी नो बॉल पंचांचा इशारा. मला वाटतं या ठिकाणी पंचांचा निर्णय नो बॉल 2 धावा तर निश्चित स्वरूपात काढलेला आहे. तेव्हा पंचांचा फ्री हिटचा इशारा येतोय की नाही. नक्कीच नावाजलेले पंच अनिल दादास. नक्कीच पंचांचा निर्णय या ठिकाणी फ्री हिट आलेला आहे. अतिशय महत्वाची नांदी या ठिकाणी फलंदाजास मिळते. पाया फलंदाज याचा पुरेपूर फायदा उचलतो की नाही. नक्कीच अश्विन. रेड लाईट एरिया म्हणजेच फ्री हिटचा चेंडू पाहूया आता. या फ्री हिटच्या चेंडूवरती मंगेश शिर्के सारखा तडाखेबाज फलंदाज फायदा उचलतोय की नाही. नक्कीच सुधाकर जर पाहायला गेलं तर हा फलंदाज लौकिक फलंदाज मानला जातो जावलीच्या असोसिएशन मधला आणि अतिशय त्या ठिकाणी पकडून 30 याचा चेंडू पण या ठिकाणी फ्री हिट आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय नाबासा. पुन्हा एकदा नो बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार 21 अंतर्गत 1 धाव मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी जोडली जाणार आहे. नक्कीच अश्विन या ठिकाणी नो बॉल वरती झेल पकडला परंतु 0. ऍक्च्युली हा फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू राहिलेला आहे. पुन्हा एकदा नो बॉल पडलेला आहे. या चेंडूवरती फक्त तुम्हाला फलंदाजाला रनआउट करता येईल, धावचीत बाद करता येईल, अदरवाईज नो. फायदा उचलण्यासाठी फ्री हिटचा सन्मान घेण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. परंतु या ठिकाणी धावचीत झालेला फलंदाज नक्कीच या ठिकाणी फायदा घेता आलेला नाहीये फलंदाजास. फ्री हिटचा धावचीत फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी धाव घेण्याच्या नादात मोह आवरला नाही आणि मस्वे संघानं आपला सोन्याचा ताईत, गाळ्यातील ताईत मंगेश शिर्के सारखा खेळाडू गमावलेला. हाणामारीच्या षटकामध्ये मंगेश शिर्केची गरज होती परंतु मस्वे संघाकडे देखील तोड फलंदाज आहेत. दीपक शिर्के अतिशय सुधाकर म्हटल्याप्रमाणे तुम्ही या खेळाडूची सांगता मात्र अतिशय चांगली झालेली लौकिक खेळाडू मानला जातो. या भूमिपुत्राच्या मैदानात अतिशय चोख खेळी करत आतापर्यंत याने फायनल मध्ये बाजी मारत आपल्या संघाचं पदार्पण केलेलं आहे. हो नक्कीच अश्विन. आपण जाऊया आपले युट्यूब लाईव्ह करणारे आपले युट्यूबचे मालक, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो की आतापर्यंत सर्वात खूप कॉमेंट्स या स्पर्धेच्या निमित्तानं आले आहेत. आम्ही सीट चेंडू सन्मानाने चेंडू जातो तर सीमारेषेच्या दिशेने 4 धावा तर निश्चित स्वरूपात आणि या ठिकाणी 4 धावा मिळतात. पंचांचा निर्णय 4 धावा. या ठिकाणी 360चं हे ग्राउंड असल्यामुळे बॉल सुटला, 4 धावा खात्यावरती लागल्या. परंतु तेच जर 1 साइड ग्राउंड असेल तर डिक्की मध्ये जाते. बॉल सुटला तरी 1 रन मिळते. अगर तुम्ही म्हटल्याप्रमाणे युट्यूब लाईव्हचा आपण खरंच खूप आभार मानायला पाहिजे, कारण हा खेळ त्यांनी जो ओरनचा आहे आणि टेनिस बॉलचा देशाच्या पार नेला. 150 देशांना अधिक हा सामना पाहायला मिळतोय आणि सीमारेषेवर 4 धावासाठी सन्माननीय पावडे नरेंद्रजी पाटील साहेबांना ही मानवंदन म्हणावी लागेल चौकरच्या माध्यमातून.
काय वाटतं सुधाकर, तुम्हाला कोणता संघ विजयी ठरेल आणि पहिल्या बक्षिसाचा मानकरी ठरेल? केडंबे इलेव्हन आयोजित या ठिकाणी नक्कीच अश्विन, जर समोरील संघाला म्हसवे संघाची धावसंख्या किती झाली त्याच्यावरती ते 55 झालेले, मला वाटतं आव्हान हे अशक्य असणार आहे, कारण या ग्राउंडचा अनुभव नक्कीच आहे मला. परंतु संध्याकाळचं सत्र आहे, या ठिकाणी फलंदाज बाद होतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर टार्गेट बॉलपेक्षा जास्त असेल तर खूप अवघड जातं नेक्स्ट बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातले 2 चेंडू बाकी होते. सुधाकर पवार आता काय करतो ते आपल्या संघासाठी नितीन, आणि धावसंख्या वाटल्या होते वेळेवर, परंतु म्हसवे संघाने धावसंख्येचा डोंगर अतिशय उत्सुकपणे रचलेला आहे आणि वागदर या संघाला चौक आणि सन्मानला चेंडूला लॉंगच्या दिशेने क्षेत्र मात्र सज्ज. एक धाव मात्र निश्चित पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न, या ठिकाणी धावचित फलंदाज बा पंचांचा निर्णय. एक चेंडू बॅलन्स आहे पंच, एक चेंडू, एकही रन नाही याच्यामध्ये, एक शॉट आहे, एकही रन नाही. धावसंख्या स्थिर होते, परंतु या ठिकाणी विकेटचं पतन मात्र नक्कीच झालेलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. या नेक्स्ट याच्यामध्ये या ठिकाणी मी खेळाडूला विनंती करतो की पंचांशी काही कसल्याही प्रकारची हुज्जत घालायची नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील, आपल्याला तो स्वीकारावा लागेल. प्लीज नो कमेंट्स. या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुधाकर, आपल्या केडंबे इलेव्हन आयोजित असं एक खडखडीत असं भूमिपुत्राच्या मैदानावरती गाजलेलं वाजलेलं असं हे स्टेडियम आपल्यास मिळालं आणि सर्व 360 डिग्रीमध्ये खेळायचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न मात्र या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. काय वाटतं सुधाकर, कोणता संघ आपला विजयाचा हिस्सा उमटवतो केडंबे इलेव्हनच्या आयोजनातनं, जे जीवना चषकावरती आपला नाव कोरून जातं? या वर्षातलं आपलं पहिलंच आयोजन आहे आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती म्हसवे संघ काय करतोय. सन्मान दिला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्रक्षक 4 धावा. 4 धावा नक्कीच अश्विन घेतल्या आहेत. तडाखेबाज फटका होता, लॉंग ऑनला मारलेला हा फटका होता, अतिशय जोरात असा मारलेला फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर असून देखील त्याला तो क्षेत्ररक्षकाला अडवता आलेला नाही आणि चेंडू गेला सीमारेषेपार 4 धावांसाठी. फर्स्ट इनिंग संपलेले सुधाकर, या ठिकाणी दुसऱ्या इनिंगसाठी सुरुवात होणार आहे. लवकरच वागदर या संघाला सलामीची जोडी मैदानात उतरवायचे आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं म्हसवे या संघानं. नक्कीच या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक अभिनंदन करतो की या क्रीडा स्पर्धेला तुम्ही सहभाग दाखवून आणि उपस्थिती दाखवून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. केडंबे इलेव्हन आयोजित या ठिकाणी श्री भैरवनाथ चषक 2019 ची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी आपले लाडके श्री राजू शेट ओंबळे आणि एकनाथ दादा ओंबळे यांच्याकडून 50,050 प्रथम पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचे सिद्धार्थ वामन सपकाळ, फौजी आणि आनंद लक्ष्मण ओंबळे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलेलं आहे. 30 रोख रक्कम 30,030 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सुधाकर लोहार यस कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्याकडून 20,020 रुपयाचं आणि चतुर्थ पारितोषिक केडंबे इलेव्हनचे सर्व सभासद यांनी मिळून एक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक संगनमताने या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण ट्रॉफ्या या देखील या संघाने प्रदान केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी छोटे मोठे आपल्याला मदतकर्ते लाभलेले आहेत. या छोट्या मोठ्या मदतकर्त्यांमध्ये सामनावीर आणि आयोजकांची टी शर्ट, सर्वच टी शर्ट सचिन सुरेश जुनगरे, सामना ताबडतोब चालू करून घ्यायचा, सामना ताबडतोब चालू करून घ्यायचा, त्यांचा सामना आणि सचिन सुरेश धानवडे आणि किसन ओंबळे. त्याचप्रमाणे युट्यूब सौजन्य रावसाहेब डुशिंग, जयदीप ऑटो वर्ल्डचे मालक रावसाहेब डुशिंग यांच्याकडून आलेले आणि आता जे सुपर फोर फॅन्टास्टिक 4चे जे 4 संघ फायनल मध्ये पोहोचले त्यांच्यासाठी पूर्ण संघांसाठी टी शर्टचं या ठिकाणी दिलेले आहेत. ते आमच्या गावचे विकास धोंडीबाई पाटील यांनी या संघांसाठी 12 टी शर्ट दिलेले आहेत. त्याचप्रमाणे बॉल स्टंप, स्कोर व इतर बुक सागर तुकाराम ओंबळे, विकास ओंबळे आणि सागर ओंबळे बल्ली यांच्याकडून आलेले आहे. सामनावीर ट्रॉफी मेडल गणेश कदम चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे मालिकावीर बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षक ट्रॉफी गोवर्धन लोहार एस स्पोर्ट यांच्याकडून आलेले आहेत आणि इतर नाश्ता चाय पाणीची व्यवस्था खेळाडूंसाठी जी आली ती श्री विनोद सतू ओंबळे यांच्याकडून आलेले. सामन्याला सुरुवात होत आहे, सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे आणि चेसिंग करायचं या ठिकाणी वाघबरी संघाला पहिला चेंडू होता तो लेग साईडच्या दिशेने 4 धावांसाठी. हे राहा छावा 4 धावा.
दिनेशनं मारलेला तडाखा आठवतोय. याच्या अगोदरच्या मॅचला फेकून दिला होता 6 धावांसाठी आणि आता तिथूनच कंटिन्यू करतोय. शेवटच्या बॉलला लास्ट बॉलला त्याने षटकार मारून आपल्या संघाला विजय केलं होतं आणि आता ह्या पहिल्याच चेंडूवरती मंगेश शिर्केच्या या गोलंदाजवर चौकार मारलेला लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला पाहूया झेल होतोय का आणि बरोबर या ठिकाणी झेल झालेला आहे. प्रेक्षकाने मिड ऑफ विकेटच्या दिशेने आणि फलंदाज दिनेश बाद झालेला आहे. आपल्या फलंदाजीची उत्तुंग फलंदाजी पाहण्यासाठी इथे खचाखच भरलेलं स्टेडियम, प्रेक्षक फलंदाज गोलंदाज अतिशय उत्कृष्ट दर्जाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. काय पाहूया सुधाकर, काय वाटतं तुम्हाला हा सामना कोणाच्या पारड्यात जातो आणि कोणता संघ विजेतो? प्रथम पारितोषिकाचा मानकरी कोण ठरतो? केडंबे 11 आयोजित श्री भैरवनाथ चषक 2019चा पुन्हा एकदा आपण मैदानात उतरूया. सामना करतोय तो मंगेश गोलंदाजीसाठी सज्ज झाला. सन्मान दिला चेंडू जातो तो लेग दिशेने आणि क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी पूर्ण झालेले. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी धावांचा पाठलाग करताना खूपच व्याकुळ वाटतायत की वागदरी संघाचे फलंदाज, परंतु फलंदाजी देखील तेवढीच तगडी करावी लागेल कारण धावांचं टार्गेट खूप मोठं आहे. मंगेश शिर्के पुढील चेंडू 62 विन या ठिकाणी आहे. 60 धावांचं आव्हान, 59 धावांचं आव्हान ठेवलं. 60 धावा मात्र वागदरी या संघाला करायचं. नक्कीच हा वागदरी संघ करू शकतो कारण की यापर्यंत आतापर्यंत त्यांनी 60 हा इझिली चेस केलेला आहे. त्याचप्रमाणे मगाशी सांगितलं या ठिकाणी सर्व खेळाडूंना वाईट चेंडू या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न करतो. वाईट चेंडू होता. पंचांचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार 24-22 अंतर्गत एक धाव या ठिकाणी जोडली. खेळाडूंना ज्यांनी फुट्स वाटप केलं ते राधिका ज्वेलरचे मालक कैलास यमकर, त्याचप्रमाणे विनोद पांढरे बॅनर्स एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केलेला चेंडू 1 बॉल टन सीमारेषा पार 4 धावा. या ठिकाणी खूपसूरत बॅटिंग होत आहे परंतु बॅटिंग मध्ये थांबली नाही पाहिजे मित्रा आणि कंटिन्यू ठेवली पाहिजे. बॅटिंगची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज दत्ता याच्या मार्फत अतिशय उत्कृष्ट फलंदाज मानला जातो. आतापर्यंत जेवढे काय खेळ खेळले गेले, फलंदाजी केली गेली, अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी दत्ता याने केलेले. धन्यवाद दत्ता, तुझं लाख मोलाचं या ठिकाणी उपस्थिती आणि खेळ महत्वाचा. पुन्हा एकदा पुढे एक पाय उचललेला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. लॉंग रेंज चेंडू जातो 1 बॉल टन सीमा रेषा पार 4 धावा. अतिशय उत्कृष्ट फटका मारला. वागदरे संघ देखील हार मानायला तयार नाहीये. पहिलं षटक आहे अश्विन आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि शेवटच्या चेंडूवरती देखील या ठिकाणी चौकार घेतलेला आणि या षटकामध्ये त्यांनी धावा जमवलेल्या आहेत. 14 धावा जमवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी मला वाटतं पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवलेल्या आहेत. 15ची सरासरी त्यांना ठेवावी लागणार होती. 1 धावेचा फरक आहे. या पद्धतीने जरी केलं तरी मला वाटतं की थोडंसं एखादं हाणामारीचं षटक जर त्यांना भेटलं 20-1 रनांचं तर आव्हान ते लिलावा पेलू शकतात. आव्हानात्मक खेळ या ठिकाणी होते. वागदरे संघाकडून काय खेळ केले या ठिकाणी. 15 धावांचा श्री गणेश पहिल्या षटकात झालेला. मित्रांनो दत्ता काय खेळ करतो. कालपर्यंत त्याचा जो सामना पाहिला तर म्हणाल तर 30च्या पुढचा जो स्कोर रचला तो त्यानेच रचला. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गणेश मार्गस्थ 3रं षटक संघासाठी स्वतःच वैयक्तिक असं पहिलं षटक. फुलटा चेंडू पण निर्धाव गेलाय. या ठिकाणी फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही या फलंदाजास. काय म्हणावं, गोलंदाज मात्र सज्ज होतोय. गणेश पाहूया पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू पुन्हा एकदा जातो सीमारेषे दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. मस्वे या संघाचा 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण झालेला फेकी गेलेला चेंडू आणि या ठिकाणी अचूक क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळतंय यष्टिरक्षकाकडून. 2 धावा मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी जोडल्या जातात आणि संघाची धाव संख्या पोहोचते ते 16.
16 बॉल 44 असं धावांचं समीकरण या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. काय होईल ते पाहूया सामन्याची सुरू. फुलटा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता काय या खेळाडू पूर्णपणे फायदा उचलतात ना पुढच्या चेंडूचा. पाहूया मैदानात उतरूया सुधाकर. पाहा जरा काय होतं ते पुढच्या सामन्यामध्ये. नक्कीच अश्विन, हा स्लोअर वन चेंडू होता आणि तो चेंडू काय त्यांना रीड करता आलेला नाही. अमर शेलार उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजी देखील करतात. वाघदरी संघासाठी चांगले नामांकित खेळाडू आहे मित्रा. मात्र सांगू नाही शकत लेगच्या दिशेने फटकावलेला हा फटका आणि या फटक्यावरती किती धावा मिळवतात. फिल्डर मंगेश शिर्के यांनी हा बॉल पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा थ्रो केलेला आहे. आकुट टप्प्याच्या चेंडूला सन्मान दिला. 2 धावांसाठी लेगच्या दिशेने बिरकवला होता मेडा विकेटच्या आणि 2 धावा मात्र निश्चित स्वरूपात सुधाकर या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड लास्ट बॉल. पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू मात्र फेटी याच्या 2 क्षेत्ररक्षक सज्ज त्या ठिकाणी झेल बाद होतो. या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी महत्वाचा मासा या संघाच्या गळ्याला लागलेला मसळे या संघाच्या अतिशय उत्कृष्ट फलंदाज होता. जर टिकला असता तर संघाच्या नाकीने आणू शकला असता. सुधाकर काय वाटतं. वाघदर संघाचं पारड मात्र हलकं होताना दिसतं या ठिकाणी. नक्कीच असून ज्यावेळेस विकेट एका बाजूने पडत असतात त्यावेळेस संघ एका चिंताग्रस्त अवस्थेमध्ये पोहोचलेला असतो आणि चिंताग्रस्त अवस्थेमधून खेळावरती लक्ष केंद्रित करायचं की रन्स बनवायच्या की विचार करायचा अशी अवस्था होऊन बसते संघाची. दुविधा मनस्थितीमध्ये संघ अडकतो. परंतु पाहूया खेळ असतो. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. या ठिकाणी वाघदर या संघाचा खेळाडू तंबूत परततोय. अमर कॅच आउट होतो या ठिकाणी. पॉइंट लॉंग ऑफच्या दिशेने बिरकवलेला चेंडू होता हा आणि क्षेत्ररक्षक मात्र गरुडच्या बस्कीसारख्या नजर ठेवण्याचा चेंडू येतो काय मी झेल घेतो काय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. अमर तंबूत परतताना बॅक टू पॅव्हलियन. 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलेला आहे अश्विन आणि या 2 षटकामध्ये धावा मात्र खूप जमवायचे आहेत. धावा फक्त 17 झालेले आहेत. 17 होते सुधाकर. परंतु या ठिकाणी जर पाहायला घेतला तर समीकरण उलट होऊन बसलेलं आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे वाघदर या संघासोबत. परंतु हा लौकिक संघ का असं डळमळलेल्या अवस्थेत खेळतोय का प्रेशर खाली खेळतोय. नक्कीच अश्विन 12 चेंडूमध्ये 42 धावांचं अजून शिल्लक आहे. लक्ष पुन्हा एकदा सन्मान दिला. पॉइंट ऑफच्या दिशेने जातो चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज 1 बॉलच्या हातामध्ये आणि फेकी केले आणि या ठिकाणी रनआउट व्हायचा चान्सेस जास्त आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद. धावची फलंदाज बाद या ठिकाणी होते. नक्कीच अश्विन या ठिकाणी गोष्ट या प्रकारची असते की जर तुला पहिल्या चेंडूवरती चौकार लागला तर तुला चौकार मिळत जातात. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला तर तुला षटकार मिळतात. परंतु कसल्याही प्रकारची रन निघाली नाही तर स्कोर थांबला जातो आणि विकेटच्या बाबतीत देखील तसंच होतं. एकदा का काळा लागली की ती काळा तुमच्या शेवटाला जाते. म्हणजे पहिली विकेट पडली की लगेच कालांतराने दुसरी विकेट. सुधाकर काळा का शेवटाला नाही मुळाला पण जाते. परंतु या ठिकाणी रंगतदार सामना मसुळा संघाकडे वळताना दिसतोय. काय समीकरण जोडलंय या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मसुळा संघाकडून पाहायला म्हणावं लागेल. आपला इंडिया संघाची आताच्या या स्थितीमध्ये पुन्हा एकदा बॅटची कडा पकडून चेंडू जात होतो सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र सज्ज होते आणि एकदा मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी मिळते. मसवे संघाची अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद पार्टी आर्ट्स अँड बॅनर्सच्या मार्फत आम्हाला जे व्यासपीठ मिळत टॉस बॉसचं धन्यवाद पार्टी विनोद पार्टी सर. पुन्हा एकदा जातो तो गोलंदाजीकडे आणि सन्मान देण्याचा प्रयत्न केला. चेंडूला 1 धाव मात्र निश्चित स्वरूपात फेकी चुकीची झालेली या ठिकाणी. धाव मात्र पुन्हा घेण्याचा प्रयत्न. किती काढल्या 2 धावा या ठिकाणी निश्चित स्वरूपात पूर्ण झालेल्या आहेत. 3 का 2 3 धावा 3 धावा. कृपया लवकरात लवकर सामना संपवायचा. संध्याकाळची वेळ आहे. आपल्या आयोजकांना सहकार्य करायचंय. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा मार्गसोबत सामना करण्यासाठी. फलंदाजाचा फलंदाज चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. 1 धाव तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी पूर्ण झालेले वाघदर या संघाकडून. जर दिनेश जर टिकला असता आणि दत्ता जर टिकला असता तर काय खेळ लौकिक पाहायला मिळाला असता या ठिकाणी वाघदर या संघाचा. मित्रांनो हे 2 फलंदाज खूप महत्वाचे मानले जातात वाघदर या संघातले. वाघदर या गावचे
एक सुपुत्र मानले जातात. पुन्हा एकदा फुलटॉप चेंडू जातो तो व्हाईट लाईनच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. सीमारेषा पार 4 धावा. डन 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 डन. नक्कीच अश्विन, अतिशय सुरेख फटका. मी या संदीप शेलारची या ठिकाणी बॅटिंगची प्रशंसा करतो, कारण की खूप मेहनत घेतो हा खेळाडू. या ग्राउंडवरती होम ग्राउंड आहे. या ठिकाणी सकाळच्या सेशनमध्ये प्रॅक्टिस सेशनला असतो हा खेळाडू, आणि फायनल खेळायचा या ग्राउंडवरती मान मिळाला यासारखं भाग्य त्याच्या मनी नसेल अश्विन. नक्कीच अतिशय उत्कृष्ट असा फटका लेगच्या दिशेने मारण्याचा, परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे आणि हा फटका काय पार होऊ शकला नाही आणि या ठिकाणी विकेटचं पतन. समर्पितांचं फलंदाजांनी लवकर उतरायचं मैदानामध्ये. संध्याकाळच्या वेळेचं भान ठेवायचं. विजय सपकाळ मैदानात उतरतात. विजय सपकाळ आपल्या संघाच्या दरसंभाळीसाठी. सहा बॉल 33 धावांचं समीकरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पाहुयात कोणत्या संघाचा पारडे या ठिकाणी मात्र जड होते, तर त्या अवघड पारडे मात्र वाघदर या संघाच्या पारड्यात पडले. सन्मान दिलेला चेंडू होता, परंतु वाईड जातो. पंचांचा इशारा वाईड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार क्रमांक नंबर 22 एक धाव मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी जोडली जाते. चला पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. 6 चेंडू मध्ये 32 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू एक धाव मात्र निश्चित स्वरूपात, परंतु या ठिकाणी कॉल न करता फलंदाजाने स्ट्राईक सोडलेली आहे आणि या ठिकाणी फलंदाज धावचीत होत आहे आणि वाईड तर कन्फर्म आहे. त्यांचं फलंदाज बाद आहे. या ठिकाणी विकेट. नक्कीच काही गरज नव्हती रन काढण्याची. या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 31 धावांची. बरोबर आलं 31 बरोबर. 6 चेंडू 31 धावांचं समीकरण अजूनही या ठिकाणी ठेपलेलं आहे. मित्र चला मॅचच्या रंगतदार सामन्याच्या चुरशीमध्ये वळूया. सुधाकर पाया कुठला संघ विजय होते. फुलटॉप चेंडू पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू आहे क्षेत्ररक्षक मात्र सज्ज. लॉंग ऑफच्या दिशेने झेल बाद. चला 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 पटापट सामना सुरू करायचा. समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्ग असता. सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव मात्र निश्चित स्वरूपात या ठिकाणी पूर्ण आणि फेकी चुकलेली आहे. पुन्हा एकदा धावायचा प्रयत्न करतो, परंतु निश्चित स्वरूपात ही धाव मिळणार नाही, कारण रनबस घेतला नाही. राजेश गोलंदाजासाठी मार्गस्थ होतोय. वाईड वाईड विकेट आणि एक धाव मात्र या खात्यामधून या षटकामार्फत जोडले गेले संघाला वाघदर्या. पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला सुधाकर. हा शेवटचा 2 या षटकातले 2 शेवटचे चेंडू सुधाकर आणि वाघदर या संघाचं पारड मात्र पूर्णपणे डळमळलेलं दिसतंय. मस्वे संघ विजय मात्र प्राप्त करणार एवढं मात्र कन्फर्म दिसतंय या ठिकाणी. काय वाटतं सुधाकर? नक्कीच नक्कीच. अश्विन या ठिकाणी मस्वे संघाबरोबरच जर मस्वे संघाने 1 नंबर घेतला तर मस्वे संघाबरोबर मगाशी जो संघ हरला म्हणजे ओनसाई संघ, या संघाला 3 नंबरचा क्रमांक रेव्होल्युशन हा 3 नंबरचा ओनसाई या संघाला जाणार आहे आणि या संघाबरोबरचा उपविजेता. आणि या ठिकाणी मस्वे या संघाचा विजय झाला. प्रथम पारितोषिकाचा मान करून मस्वे हा संघ ठरलेला आहे. अभिनंदन मस्वे या संघाचा केडब्ल्यू 11च्या मार्फत. मस्वे संघाचं अभिनंदन. सर्वांना प्रेक्षकांना माझी नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी मान्यवरांचा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला जाईल. मी विनंती करतो की या ठिकाणी लगेच मान्यवरांचा स्वागत घ्यायचंय. स्वागत या ठिकाणी मस्वे या संघाच्या कर्णधार व्यासपीठावरती यायचंय. सामनावीर आणि व्यासपीठावरती यायचं. आणि वाघदर या संघाचा देखील या ठिकाणी विजय झाला जमा, कारण 2ऱ्या नंबरचं पारितोषिक मात्र त्यांच्याच पारड्यात पडलेलं आहे. काही हरकत नाही. पराभव यशाची पहिली पायरी मानली जाते मित्रांनो. आणि 2ऱ्या नंबरचं बक्षीस हे वाघदर या संघाच्या पारड्यात पडलंय. गणेश शिर्के आणि व्यासपीठावरती याचा सामना